नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आज राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मात्र आजची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी मुंबईतल्या भांडूप इथल्या घरी ईडीचं पथक दाखल झालंय. राऊतांच्या भांडूपच्या घरी पथक दाखल झालेलं असून पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. तर राऊतांच्या घराबाहेर सीआरपीएफचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. पत्राचा जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीनं सकाळी 7:30 वाजता संजय राऊतांच्या घरी छापा टाकलेला आहे. दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यामध्ये त्यांना पत्राचा जामीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. शिवाय घराची देखील झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्विट देखील केलेला आहे आणि आपली पहिली प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मी शिवसेना सोडणार नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी ट्विटरद्वारे केलेलं आहे. तर मरेन पण शरण जाणार नाही, मी शिवसेना सोडणार नाही, ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत, हे ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर काही वेळापूर्वीच ईडीचे काही अधिकारी एकूण 10 ते 12 अधिकारी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते आणि त्यापैकी एक टीम जी आहे ती निवासस्थानाहून गेलेली आहे. त्यामुळे ती आता संजय राऊतांच्या कार्यालयावर किंवा इतरत्र कोणत्या ठिकाणी जाते का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मात्र ईडीचं पथक दाखल झालेलं असताना संजय राऊतांकडून जे ट्विट आलेलं आहे, नेमकं काय ट्विटरच्या माध्यमात त्यांनी म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र, हे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे त्या ठिकाणी आहे. सकाळपासून सुस्मिता संजय राऊतांच्या निवासस्थानाबाहेर आहेत. थेट आपण सुस्मिताकडे जाणार आहोत. सुस्मिता, सकाळी 7:30 वाजता ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान संजय राऊतांच्या बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर अनेक हालचाली घडताना दिसत आहेत. शिवसैनिक जमायला सुरुवात झाली. शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिंदे समर्थक गटातून प्रतिक्रिया उमटत आहेत, कारवाई योग्य आहे. मात्र महाविकास आघाडीमधून कोणत्याही नेत्याची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. खरं तर महाविकास आघाडी स्थापन करण्यामागे शरद पवारांनंतर संजय राऊतांचा थेट मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर संजय राऊत यांच्यावरती कधीही कारवाई होऊ शकते याचे राजकीय संकेत भाजपकडनं देण्यात आलेले होते. सद्यस्थितीमध्ये संजय राऊत यांच्या घरामध्ये ईडीचं पथक येऊन पोहोचलेलं आहे. वारंवार या कारवाई दरम्यान संजय राऊत आपली भूमिका ट्विट्स माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने ट्विट करत मांडतायत आणि या संपूर्ण परिसराच्या बाहेरची स्थिती अशी आहे की इथं मोठ्या संख्येने शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अनेक पोलीस आता इथं तैनात करण्यात आलेले आहेत. डोक्यावर हेल्मेट, हातात काठी घेऊन हे मुंबई पोलिसांचं पथक इथे पोहोचलेलं आहे. आतमध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीने कारवाई सुरू असते त्यावेळेला थेट केंद्राचं पोलीस दल असतं आणि आत्ता केंद्राच्या पोलीस दलासोबतच या घराबाहेर अनेक पोलीस सुद्धा उपस्थित आहेत. समोर आपण बघताय संजय राऊत यांचं निवासस्थान आहे आणि या घराबाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झालेले आहेत. या शिवसैनिक भाजप पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. अनेक तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे त्या ठिकाणून आपल्याला माहिती देते. आपण ही थेट दृश्य पाहतोय. केंद्राचं पथक संजय राऊतांच्या बंगल्याभोवती आपल्याला जमा झालेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत, कारण शिवसैनिकांची संख्या आता तिथं हळूहळू वाढू चाललेली आहे. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. मात्र आता या सगळ्यावर शिवसेनेकडनं अजूनही अद्याप प्रतिक्रिया उमटलेली नाही. शिवसेनेचं नेहमीच म्हणणं मांडणारे संजय राऊत आज ईडीच्या जाळ्यात अडकलेले आहेत. ईडीकडून त्यांची चौकशी केली जाते. तर संजय राऊतांनी आणखी एक नवं ट्विट केलेलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे, शिवसेना
जिंदाबाद लढत राहीन यामधनं संजय राऊतांना नेमकं काय सुचवायचं आहे या सगळ्यावर आता शिवसेनेमधून काय प्रतिक्रिया उमटतायत, त्याचबरोबर भाजपकडनं काय प्रतिक्रिया उमटतायत याकडे सुद्धा आपलं लक्ष राहणार आहे। मात्र शेवटपर्यंत त्यांनी आपली भूमिका ठेवलेली आहे शिवसेनेसोबतच राहण्याची। शिवसेना जिंदाबाद लढत राहीन। लढवय्ये संजय राऊत आज ईडीच्या जाळ्यात अडकलेले आहेत। तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। संजय राउत को आखिर हिसाब देना पड़ेगा। 1200 करोड़ का पत्राचाल घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेक पीएससीएल बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से एमवीएस सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा। तर राऊतांच्या ईडी चौकशीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। संजयजी, न्यूज 18 लोकमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळीच बातमी आलेली आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत। सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। त्यांच्या घराचे येते म्हणजे भांडुपला त्यांच्या घराचे काही शिवसैनिक देखील पोहोचलेले आहेत। घोषणाबाजी देखील सुरू आहे। आपली पहिली काय प्रतिक्रिया यावरती? गेल्या 4-5 वेळापासून ईडीची त्यांना नोटीस जात होती आणि त्या नोटीसला ते हजर, कदाचित त्यांना जास्त आज जी ईडीची रेट पडली त्यातून जर त्यांचे काही दोष नसतील तर ते सुटतीलच। परंतु माझ्या मते त्यांनी जे काही घोटाळे केलेले, जे भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात निश्चित आहे असं एकंदरीत वाटतं। परंतु संजय राऊत आहेत, हिम्मतदार नेते आहेत, त्यांनी आव्हान केलं होतं, त्या आव्हानाला ते आता साथ देतील। आणि राहिला प्रश्न काही लोकांचा, मुळात हेच वाटतं की जर त्यांना अटक जर झालीच तर शिवसैनिक खुश होतील। शिवसैनिकाची भावना होती, ज्यांनी पक्ष फोडायचं काम केलं, ज्यांनी सर्व मातोश्रीला त्रास द्यायचं काम केलं, त्याच्यावर जर ईडीचे रेड जरी झालं तर त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। काही जे शिवसैनिक आहेत ते असं म्हणतात की हे सुडबुद्धरी केले जात आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे, एक हुकुमशाही पद्धतीने कारभार सगळा सुरू आहे केंद्र सरकारचा, एक टीका केली जाते शिवसैनिकांना। यावरती आपली काय प्रतिक्रिया? कायदा आहे ना, ईडी म्हणजे काय? ईडी असेल, सीबीआय असेल, कोणतीही एजन्सी असेल, त्यासाठी कायदा आहे, कायदेशीर पाहिजे। हे काही पहिल्यांदा कारवाई होते अशातला भाग नाही। सोनिया गांधीवर ईडीची नोटीस आहे, राहुल गांधीवर आहे, अनेक लोकांवर आहे, ते कायदेशीर लढाई लढतात, तसं यांनी आणि संजय राऊतांचं आव्हान दिलेलं आहे, मला अटक करून दाखवाच असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे। पाहूया त्या आता त्यांच्या आव्हानाचं काय होतं ते। संजय राऊत यांनी तर आव्हान दिलेच होतं, पण मुख्य जी केस आहे, काही अलिबागची जमीन जी आहे ते घोटाळ्याचं प्रकरण जे आहे ते असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर मुंबईतलं गोरेगावमधलं जे पत्रास चाळ आहे त्यामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार आहेत। त्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये जे थेट व्यक्ती आहेत पाटकर, त्यांचे संजय राऊत असल्याचं ईडीचे अधिकारी सांगतात। नेमकं हे प्रकरण काय आणि नेमकं कितपत हे धोकादायक संजय राऊत यांच्यासाठी ठरू शकतं? नाही, आता हे सर्व जे प्रकरण आहे हे चौकशीचा भाग आहे, त्याची डीप मधली माहिती मलाही पण नाही, मला त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही। परंतु जर त्यात जर घोटाळा ते सापडले तर निश्चित ईडी त्यांना अटक करणार। मग ही जी प्रोसेस आहे ही मला वाटतं लॉंग प्रोसेस होईल। याआधी देखील तुम्ही संजय राऊत यांच्यावरती टीका केली होती, आता संजय राऊत यांची चौकशी ईडीचे अधिकारी करतायत। काय तुम्हाला वाटतं एकूण पुढे काय घडू शकतं? जो जैसा करेगा वो वैसा भरेगा, दुसरं काय? तरी थेट दृश्य आहेत संजय राऊतांच्या घराबाहेरची। शिवसैनिक घोषणाबाजी करताना आपल्याला दिसतायत। संजय राऊतांच्या ईडी कारवाई विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। तर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया उमटतायत, ज्याला डर नाही, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, ज्यांनी काही केलंच नाही त्यांनी घाबरायचं कशाला, अशी प्रतिक्रिया शिंदे समर्थक गटाकडून उमटताना दिसतेय। संजय राऊतांच्या घरी आज सकाळी 7:30 वाजता ईडीचं पथक दाखल झालेलं आहे। पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं म्हणजे ईडीचं पथक आज सकाळी 7:30 वाजता संजय राऊतांच्या मुंबई भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी दाखल झालेलं आहे। तर आज दिवसभरामध्ये संजय राऊतांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता
शक्यता असून यामध्ये त्यांना पत्राचा जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्नही विचारले जातील. तर या ठिकाणाहून आमची प्रतिनिधी सुष्मिता भदाने आहे आणि तिच्यासोबत तिथे काही शिवसैनिक सुद्धा जमलेले आहेत. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं हे देखील सुष्मितानं जाणून घेतले. थेट जाऊयात. पोलिसांचा बंदोबस्त संजय राऊतांच्या घराबाहेर वाढवण्यात आलेला आहे. शिवसैनिकांना इथे येऊन निषेध नोंदवायचा आहे या घटनेचा. येऊ दिलं जात आहे का? कसं आहे, नाही येऊ दिलं जात. आम्हाला तिथे फार एकदम गेटवरतीच अडवलं जाते आणि नक्की आम्हाला कळत नाहीये ते ह्या संपूर्ण प्रक्रियेला सामोरे जात आहेत. आपण पाहिलं असेल की मागे सुद्धा ईडीच्या कार्यालयात ते स्वतः जाऊन आले. दुसऱ्यांदा 27 तारखेला नोटीस आली होती, परंतु सदन चालू होतं त्याच्यामुळे त्यांना जाता आलं नाहीये. ती वाढून घेतली होती डेट त्यांनी. आणि आज बघतो तर सकाळी इकडे त्यांच्यावरती ही कारवाई झाली आहे आणि आम्ही तिकडे निषेध नोंदवण्यासाठी येतोय. आम्हाला अडवण्याचं कारण काय? एवढी दडपशाही कशासाठी मोदी सरकारची? अडवताय तिथे बंदोबस्त लावलाय आणि कुठल्या शिवसैनिकांना आतमध्ये यायचं नाही वगैरे त्यांनी चालू केलं. मोदी एवढी सरकारने दडपशाही बंद केली पाहिजे आणि म्हणून आम्ही हात जोडून त्यांना विनंती आपण करतो बघतोय की पोलिसांना. समोर पोलीस या सर्व शिवसैनिकांना अडवतायत, थांबवतायत. तुम्ही पुढे जाऊ नका आणि म्हणूनच आक्रमक झालेले हे शिवसैनिक पाहायला मिळतायत. या शिवसैनिकांना अडवलं जात आहे. या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे शिवसैनिकांना पुढे जाता येत नाहीये आणि म्हणूनच आक्रमक झालेले शिवसैनिक थेट पोलिसांशी हुज्जत घालतायत. त्यांना इथे पाठवण्यात यावं यासाठी ते प्रयत्न करतायत. आपण बघतायत समोर काही शिवसैनिक आहेत ज्यांना थेटपणे आत जाऊ दिलं जात नाहीये. आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय परंतु अडवलं जात आहे का? आम्हाला अडवलं जातं, आम्हाला आत सोडत नाहीयेत. आता लोकशाही ही राहिली नाहीये, सगळी हुकुमशाही चालू आहे आणि ह्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो. पोलिसांचा बंदोबस्त कुठपासून आहे? बाहेरपासून आहे, मेन रोड पासूनच लावला त्यांनी बंदोबस्त. किती लोक बाहेर वाट बघतात? भरपूर लोक आहेत, भरपूर सगळे शिवसैनिक इथे आलेत. आपण बघतायत की इथे माझ्या बाजूला जर तुम्ही बघाल तर या बाजूला पोलिसांनी पूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे. परंतु या भूमिकेचं स्वागत शिवसैनिक करत नाहीयेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर परिस्थिती बिकट होऊ शकते म्हणून थेट हेल्मेट हातात काठी घेऊन हे मुंबई पोलीस इथे आलेले आहेत. आतमध्ये संजय राऊत यांच्या घराबाहेर अनेक शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरती ज्या पद्धतीने ईडीची कारवाई सुरू आहे ती बघता शिवसैनिकांचा राग रोष हा स्वाभाविक आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने शिवसैनिक संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या मैत्री बंगल्याबाहेर जमायला सुरुवात झाली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सुष्मिता भदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी, पत्राचार प्रकरणी संजय राऊतांची आज पुन्हा दिवसभर चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीचं पथक सकाळी 7:15 ते 7:30च्या दरम्यान संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील निवासस्थानी दाखल झालं आणि त्याचबरोबर सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले. शिवसैनिक आक्रमक होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संजय राऊतांच्या घराबाहेरील काही ठिकाणावर काही अंतरावर हे मुंबई पोलीस तैनात करण्यात आले आहेत आणि जे शिवसैनिक त्या ठिकाणी जमू लागलेले आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत, त्या शिवसैनिकांना संजय राऊतांच्या घराजवळ जाण्यापासून रोखलं जात आहे. त्यांना काही अंतरावर पोलिसांनी अडवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे सगळे शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसैनिकांची गर्दी आता राऊतांच्या घराबाहेर आपल्याला पाहायला मिळते. तर पत्राचार प्रकरणी संजय राऊतांवर ईडीचा फेरा असून आज दिवसभर त्यांची चौकशी केली जाणार आहे. तर ईडीच्या या कारवाईनंतर संजय राऊतांनी पहिलं ट्विट केलं आणि त्यामध्ये त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे ही खोटी कारवाई आहे, या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत, त्यामुळे मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही. त्यामुळे एकूणच शिंदे गटातून बाहेर पडलेले शिवसेनेतून बाहेर पडलेले शिंदे समर्थक आमदार यांना देखील त्यांनी हा एक सूचक इशारा दिलेला आहे का, त्यांच्यासाठी देखील हा टोला लगावलेला आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. तुम्हाला माहिती आहे की पाठिंबाच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम IT असेल, ED असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या
ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेबच सांगू शकतात. तर महाविकास आघाडीमधून सर्वप्रथम प्रतिक्रिया आलेली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. पत्राचा प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी आज सकाळी दाखल झालेले आहेत. राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते. खरं तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत. त्यामुळे शिवसेनेचा आवाज म्हणून संजय राऊतांची संपूर्ण देशाला ओळख आहे आणि त्याच संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे शिवसेना शांत राहणार नाही. शिवसेना ही लढवय्यी आहे आणि शिवसेना कायम लढत राहील अशी प्रतिक्रिया आता शिवसैनिकांकडून उमटताना दिसतीये. तर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राऊतांच्या भांडूपमधील घरी हे ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राऊतांसह त्यांची पत्नी यांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. तर राऊतांनी शिंदे गटावर केलेल्या टीकेचा देखील यामध्ये आता उल्लेख केला जातोय. शिंदे समर्थक गटाकडनं सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत. कारवाई योग्य आहे, शिवसेना फुटत असताना राऊत गप्प होते अशी देखील प्रतिक्रिया शिंदे समर्थक गटांकडून आता उमटताना दिसतेय. चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्यामुळे ईडीचं पथक आज संजय राऊतांच्या घरी गेलं असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येतो. आणि या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स आपण पाहत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे 1034 कोटी रुपयांचा पत्राचाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी संजय राऊतांच्या घरी आज ईडीचे 10 ते 12 अधिकारी सकाळी 7:30 वाजता CRPF जवानासह दाखल झाले. ईडीचं पथक हे संजय राऊतांच्या घरी त्यांच्या घराची चौकशी, घराची तपासणी, संजय राऊतांची चौकशी, त्यासोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा चौकशी करत असल्याचं माहिती समोर आलेली आहे. तर मुंबईतील गोरेगाव इथल्या पत्राचाळीमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा एक भूखंड आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र या जागेचा काही भाग जो आहे तो इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणाचीच आता संपूर्ण चौकशी ईडीकडून केली जात आहे. ईडीकडून संजय राऊत, शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना वारंवार समन्सही पाठवलेले होते. ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती आणि त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केलेली होती. आणि त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली होती. यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तर सोबतच राऊतांचं नाव PMC घोटाळ्यात सुद्धा आलेलं होतं, ज्याचा तपासही सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रवीण राऊत त्यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. तर ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमधला फ्लॅट घेण्यासाठी केलेला होता. या प्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचे देखील जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. तर पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2006 मध्ये गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबतचा करार, त्यानंतर प्रवीण राऊत यांची ही कन्स्ट्रक्शन कंपनी, 2008 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात, 10 वर्षांनंतर पुनर्विकास रखडला होता. 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडण्यात आलं. म्हाडाला 1034 कोटी रुपयांना फसवलं गेलं. विक्रीसाठी असलेले क्षेत्र त्रयस्थांना विकलं गेलं, म्हणजे इतर बिल्डर्सना विकण्यात आलं. प्रवीण राऊत यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. 2010 साली राऊतांनी कंपनीचे शेअर 25% विकले होते. त्यानंतर भूखंडाचा भाग खासगी बिल्डरला विकण्यात आलेला होता. आणि या संपूर्ण प्रकरणी ईडीनं कारवाई सुरू केलेली आहे. ईडीनं चौकशीला सुरुवात केलेली होती. संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आलेले होते.
यासाठी संजय राऊतांनी समन्स ईडीनं जी नोटीस दिली त्या नोटीसीला पुढे ढकलण्यात यावी यासाठी त्यांनी ईडीकडे मागणी देखील केलेली होती. आत्ताचं जे संसदीय अधिवेशन सुरू आहे ते कारण देत त्यांनी पुन्हा एकदा पुढची तारीख मागितलेली होती. मात्र त्यापूर्वीच ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी आज सकाळी दाखल झालेलं आहे. आपण आज सकाळपासून हा जो घटनाक्रम सुरू झाला, किती वाजता काय काय घडलं, एक ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूयात. सकाळी 7:15 वाजता संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक आणि सीआरपीएफ जवान दाखल झाले. सकाळी 7:15 वाजताची ही घटना आहे. त्यानंतर 8:30 वाजता जवळजवळ पाऊण तासानंतर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. 10 वाजता पोलिसांनी आपला बंदोबस्त राऊतांच्या घराबाहेर वाढवला. 10:30 वाजता शिवसैनिकांना पोलिसांनी घराच्या काही अंतरावर रोखलेलं आहे. घराबाहेर गोंधळ सुरू झाला, घोषणाबाजींना सुरुवात झालेली होती. हा आहे सकाळी 7:15 वाजल्यापासूनचा घटनाक्रम. ते आत्ता 10:30 वाजता आहेत. अजूनही ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरीच आहे. संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. सोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या संपूर्ण घटनाक्रमाच्या दरम्यान संजय राऊतांचे भाऊ शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत हे देखील तिथं खिडकीमध्ये येऊन त्यांनी काही पत्रकारांशी, तिथं उपस्थित शिवसैनिकांशी हावभाव करत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एकूण किती जण आहेत, घरी कोण आलेला आहे, पुढे काय होणार, या सगळ्याविषयी हावभाव करत त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि दरम्यान ईडीचं पथक दाखल झालेलं असताना संजय राऊतांनी ट्विट देखील केलेलं आहे. तुम्ही त्या भोंग्याला जोपर्यंत दाखवता त्याला पहिला प्रश्न विचारा, तुम्ही आजवर केलेले आरोप केलेले माणसं तुमच्या पक्षात गेलीत, त्यांचं ईडीने काय केलं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ईडीची कुठलीही कार्यवाही ही न्यायिक आहे असं समजण्याचं कारण नाही. ती बदल्याचीच आहे, ती सुडाचीच आहे, ती दबावाचीच आहे, ती भय निर्माण करणारी आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचं खच्चीकरण करायचं यासाठी केंद्र शासनाने ज्या सगळ्या संस्थांचा वापर सुरू आहे त्याचाच एक तो परिपाक आहे. पण 3 समज देऊ नये राऊत परत तुम्ही तोच प्रश्न विचारता, तुम्ही ट्रायल नका घेऊ. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला पण मार्गदर्शन केलंय. त्याचं उत्तर त्यांनी दिलं ना त्यांना की माझं 17 लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, ते 6 महिन्याचं आहे ना, मुद्दाम देता का तुम्ही समज? कळत नाही का आम्हाला? आभाळ कोसळले का त्यांच्यानं अरेस्ट केल्यामुळे? नाही ना. मग ते तुमच्या भ्रष्टाचार हा शब्द वापरायचा नाही असं जिथं लोकसभेत म्हटलं जातं, जुमला हा शब्द वापरायचा नाही, कारण ह्यांचे सगळे जुमलेच आहेत ना. आणि म्हणून महाराष्ट्राचा अपमान झालाय ना तो जास्त गंभीर आहे असं मला वाटतं. आणि सर्व ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांनी ट्विट केलंय ते त्यांच्या धारिष्ट्याचं आणि निष्ठेचं आहे. तुम्ही उद्या ठिकाणी राज्यपालांनी नक्कीच मी आता त्याच आंदोलन चाललंय. खरं तर मला त्रास होतोय पण तरी सुद्धा मी महाराष्ट्राचा अपमान झालाय, हा मराठी अस्मितेचा अपमान आहे. त्यांनी एकदा नाही केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते असंच बोलले, ते संभाजी शाहू महाराजांना आपल्या सावित्रीबाई फुलेंबद्दल असंच बोलले. आणि ते सातत्यानं असंच काहीतरी समाजामध्ये दुही निर्माण करणं, हे ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन एकतेची शपथ घेतलेली आहे ते असं वक्तव्य करतात आणि दुही निर्माण करतात. त्यांचा निषेध नाही करायचा का? त्या लोकशाहीत त्याही गप्प बसायचं, कारण ते भाजपचे आहेत म्हणून. एकदा सांगून टाका, भाजपच्या कुठल्याही माणसाने काही बोललं तरी बोलायचं नाही. म्हणूनच हा खरा तर लोकशाहीवर मुळावर आलेला घाव आहे, लक्षात घ्या. आज संजय राऊत तुम्हाला दिसत असतील, हा ठीक आहे, त्यांची वक्तव्य ती बरोबर ते बाण लागतात, ठीक आहे, त्यांची ती पद्धत आहे बोलण्याची. म्हणून त्यांनी काय अगदी असंविधानिक काही गोष्टी केल्या असं नाही. तुमचं सगळं कार्य असंविधानिक अनैतिक सुरू आहे. दोन्ही गोष्टी तुमच्याकडनं घडत आहेत, त्याच्याबद्दल अवाक्षर बोलले. तुम्ही अधिवेशनामध्ये उचलणार आहात का? नक्कीच. तर मलाच बरं नाही, मी जात नाहीये, तुम्हाला काय सांगू. पण त्याही अवस्थेत उतरतो, कारण नाही सहन होते सगळं पाहिल्यानंतर. शिवसेना संजय राऊतांच्या पाठीशी ठामपणे 100% ठामपणे उभी आहे, 100%. थँक्यू. आणि आता सगळ्यात मोठी प्रतिक्रिया शिवसेनेकडनं आलेली आहे. शिवसेनेचे खासदार त्यांनी आता नुकतीच अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊतांना आमचं समर्थन आहे, त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे.
संसदीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे त्यांनी ही जी कारवाई किंवा ही जी चौकशीसाठी बोलवण्याचा जो समन्स पाठवण्यात आलेला होता ईडीकडून तो पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी केलेली असताना देखील ईडीनं ही कारवाई केलेली आहे. याचा निषेध त्यांनी दर्शवलेला आहे. ते म्हटले मला स्वतःला त्रास होतोय, मात्र तरी देखील मी प्रतिक्रिया देईल, कारण शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून अटकेची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. शिवसैनिक घराबाहेर जमण्यास सुरुवात झालेली आहे. शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी सुद्धा त्यांना अडवलेलं आहे. संजय राऊत यांच्या घराबाहेर जमण्यास शिवसैनिकांना पोलिसांनी नाही, हे ईडी भाजपचा राजकारणातला साथीदार आहे. सगळे हे तर या संपूर्ण प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी काय म्हटलं ते देखील पाहूयात. कर नाही त्याला डर असण्याचं काय कारण? 3 दिवसापूर्वी जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना बोलावलं त्यावेळेस ते का गेले नाहीत प्रश्नांची उत्तर द्यायला? सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदा घेण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ आहे, पण ईडीच्या गंभीर प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी शिवसेना नेत्यांकडे वेळ नाही. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला स्पष्टपणे कळतोय. ईडीची कारवाई कधी रातोरात होत नाही. कुठल्या अकाउंटमधून कुठल्या अकाउंटमध्ये किती रुपये गेलेत, कसे गेलेत, काय चुकीचं घडलंय, याचं कित्येक महिने अध्ययन केल्यावर ही कारवाई होते. तर ईडी कारवाईमुळे शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात. काही वेळापूर्वीच संजय राऊत यांचे वकील देखील त्यांच्या घरी निवासस्थानी पोहोचल्याची माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सुद्धा या ठिकाणी आहे. संजय राऊतांच्या घरी आज सकाळी 7:15 वाजता ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. आजची दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झालेली आहे. तर पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांची चौकशी होत असून त्यांचं कुटुंबीय देखील या चौकशी दरम्यान उपस्थित असल्याचं कळतंय. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकासासाठी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार होता. पत्राचाळीच्या ठिकाणी 3,000हून अधिक फ्लॅट खरं तर बांधायचे होते आणि त्यापैकी 672 फ्लॅट पत्राचाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट हे म्हाडा आणि गुरु आशिषकडेच राहणार होते. बांधकाम न करता गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप या संजय राऊत आणि त्या कंपनीवर करण्यात आलेला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शननं ही जमीन 1,034 कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली असल्याचं सुद्धा कळतंय. आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून केली जाते आणि त्यासाठी ईडीचं पथक सकाळी 7:15 वाजता संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी दाखल झालेलं आहे आणि या चौकशीला सुरुवात झालेली आहे. आता 10:30 वाजता 7:15 वाजता सुरू झालेली चौकशी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर आता या बातमीकडे लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे संजय राऊत यांची पत्राच्या प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाते. तर मी शिवसेना सोडणार नाही असं ट्विट या चौकशी दरम्यान संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केलेलं आहे. मी शिवसेना सोडणार नाही ही ईडीच्या कारवाईनंतरची संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आहे. ही खोटी कारवाई आहे आणि या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही असं ट्विट संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमधून केलेलं आहे. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत मी हे सांगतोय. बाळासाहेबांनी आम्हाला लढवायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा एकदा पाहूयात त्यांनी काय म्हटलंय.
तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम IT असेल, ED असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेबच सांगू शकतात. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दलची अधिकृत जी माहिती आहे ती राऊतच सांगतील असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देताना खरं तर सावधतेची भूमिका घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. महाविकास आघाडीमधून अद्याप कोणत्याही नेत्याकडनं या संपूर्ण प्रकरणाविषयी प्रतिक्रिया उमटताना दिसत नाहीये. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस संजय राऊत यांचा प्रमुख वाटा होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी. न भूतो न भविष्यते असं म्हणत संजय राऊतांनी महाविकास आघाडी स्थापन केलेली होती. दिलेले आहेत आपल्याला. संजय राऊत यांनी कारवाई सुरू असताना काही ट्विट केलेले आहेत. त्यांनी असं म्हणलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की माझा कोणत्याही गोष्टीमध्ये हात नाहीये. याच वक्तव्यावरती रामदास कदम जे नुकतेच त्यांनी शिवसेनेमधून राजीनामा दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी बाळासाहेबांऐवजी शरद पवार यांची शपथ घ्यायला हवी होती. हे बघा, प्रत्येकाचं राजकीय मत काय असेल हे त्याचं मत असतं. पण आम्हाला माहिती आहे जर संजय राऊत साहेब हे शिवसेना प्रमुखांना दैवत मानणारे होते, त्याने जर त्यांना स्मरून जर एखादी गोष्ट काय बोललं असेल तर त्याच्यामध्ये सत्यता असणं अत्यंत नक्कीच असेल असं मला देखील वाटतं. भाजप नेत्यांचं म्हणणं असं आहे की रोज सकाळी उठून माध्यमांच्या समोर बोलणारे संजय राऊतांच्या घरी आज ईडी आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची मॉर्निंग आज हॅपी झालेली आहे. रोज सकाळी संजय राऊतच बोलतात असातला भाग नाही आहे. राजकीय प्रवृत्ती असल्यामुळे कोणत्याही गोष्टीला त्यांना सामोरं जावं लागतं, पक्षाच्या भूमिका मांडाव्या लागतात, या सगळ्या गोष्टी प्रवृत्ती म्हणून त्यांना कराव्या लागतात. आज संजय राऊत यांना अटक केली जाऊ शकते असं म्हटलं जाते. या बाबतीत मी काय बोलू शकणार नाही कारण चौकशी तर सुरू आहे. चौकशीला सामोरे सन्माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब गेलेले आहेत, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी अगोदरही सांगितलेलं आहे मी सगळ्या बाजूने चौकशीला सामोरं आहे, सत्यता जी असेल ती निघेलच. संजय राऊत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी चालू आहे. असू शकेल, घरात आल्यानंतर चौकशी करत असतात अधिकाऱ्यांचं. ते त्या अधिकाऱ्यांना काही हे असेल त्याबद्दल विचारणा करत असतील त्या. ठीक आहे. तर नुकतंच सेनेचे आमदार कोरगावकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर संजय राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेच्या वतीनं ते कायम बाजू मांडत असतात. सध्या शिवसेनेचा जो संघर्ष सुरू आहे त्यासाठी शिवसेनेची भूमिका प्रामुख्यानं आग्रही आणि या संपूर्ण लढ्यामध्ये संजय राऊत पूर्णपणे आपली कठोर भूमिका मांडत होते आणि हे मांडत असताना ही कारवाई सूडबुद्धीनं केली असल्याचा आरोप शिवसैनिकांकडनं केला जातोय, शिवसेनेच्या नेते मंडळींकडनं केला जातोय. तर पत्राचार प्रकरणी ही ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी संपूर्णपणे राजकीयदृष्ट्या सूडबुद्धीनं केली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांकडनं आता केला जातोय. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. विरोधक आणि ईडी CBI इन्कम टॅक्सच्या रेड्स आता हे एक समीकरण झालेलं आहे. भाजपसाठी ईडी इन्कम टॅक्स CBI ह्या आता तपास यंत्रणा नाही राहिलेल्या आहे. एक राजकीय टूल झालेलं आहे विरोधकांना नमवण्याचं आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे आज संजय राऊतांकडे रेड होते आहे. मला एक गोष्ट कळत नाही की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहे, तुम्ही म्हणता इथे इथे घोटाळा झालेला आहे, मग तुम्ही सरळ चार्जशीट का दाखल करत नाहीत? सारखं इन्क्वायरीला बोलवायचं आणि रेड टाकायची आणि घाबरवण्याचा प्रयत्न करायचा. याच्या मागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे आणि तो असा आहे की तुम्ही एक तर आमच्या पक्षामध्ये सामील व्हा, नाही तर मग जेलमध्ये जायला तयार राहा. तर या संपूर्ण प्रकरणाविषयीचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. आजची दिवसभरातली ही सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीचं पथक दाखल झालेलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजची दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी. संजय राऊतांच्या मुंबईतील घरी ईडीचं पथक दाखल झालेलं असून राऊतांच्या भांडूपच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं. पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. राऊतांच्या घराबाहेर सीआरपीएफचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. जे नाव आहे त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. सर्व जगामध्ये ते जगप्रसिद्ध आहे. म्हणून त्याच्या नावाचा फक्त आपलं राजनैतिक स्वार्थासाठी हे ते चुकीचा निर्णय आहे. त्याच्यासोबत आम्ही विकासाचेही अनेक मुद्दे तर या संपूर्ण प्रकरणावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेक नेते मंडळी या प्रकरणी बोलतात. तर शिवसेनेमध्येच खरं तर मूळ शिवसेनेतच संघर्ष सुरू होता आणि यामधून काही शिवसैनिक जे आहेत ते शिंदे समर्थक गटामध्ये सामील झाले. शिंदे समर्थक गटाकडून या संपूर्ण प्रकरणी आनंद व्यक्त केला जातोय, तर शिवसैनिकांमध्ये आक्रमक रोष निषेध व्यक्त केला जातोय. या ईडी प्रकरणाविरोधामध्ये शिवसैनिक घोषणाबाजी करताना सुद्धा दिसलेले आहेत. संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक जमलेले आहेत. तर सकाळी 7:15 वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या निवासस्थानी दाखल झालं आणि त्यानंतर या कारवाईला सुरुवात झालेली आहे. तर या संपूर्ण प्रकरणी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, जलील यांनी सुद्धा आता काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं या संपूर्ण प्रकरणाविषयी, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? निश्चित माझ्यासोबत आता अब्दुल सत्तार आहेत, नुकतेच शिंदे गटामध्ये गेलेले. सर, आपण बघितलं की सकाळी 6-6:30 वाजता ईडीची टीम संजय राऊतांच्या घरी पोहोचलेली आहे. संजय शिरसाट म्हणाले की शिंदे गटाला आनंद झालेला आहे त्या ईडीच्या रेडमुळे. काय भावना संजय राऊत? नाही, खरं म्हणजे आनंद कोणाला होत नाही. शेवटी राजकारणी पुढारी त्याच्यावर काही चुका असतील तर जरूर ईडीने कारवाई करायला पाहिजे, परंतु कोणाला आनंद होणार नाही. शेवटी ते बी लोकप्रतिनिधी, आम्ही लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्याने जी कारवाई त्याच्यामध्ये काही चुका असतील, काही गुन्हा असेल तर जरूर त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु कोणावर कारवाई होऊ लागली आणि दुसऱ्याने खुश व्हायचं असं कधी राजकारण नसतंय. माझ्या माहितीप्रमाणे जी काही असेल ती कारवाई कायद्यानुसार करू लागले आणि कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच्या पुढे जाऊन काही ईडी करत असेल तर मग चूक आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप आहे, ज्या पद्धतीने त्यांची चौकशी, मला वाटतं अनेक त्याचे काही बाकीचे धागेदोरे त्यांना मिळालेले आहे आणि त्यानुसार ईडी कारवाई करू लागली. कसं बघता आता तुमच्या गटात आलेले अर्जुन खोतकर, त्यांच्यावर ईडीची कारवाई होता होता वाचली म्हणतायचे का अर्जुन खोतकर सेफ झाले ईडी मधून? काय म्हणणं त्याचेच करते धरता तुम्ही आहात? नाही, कसं आहे, अर्जुन खोतकरच्या बद्दल मी तुम्हाला इतकंच सांगेल का अर्जुन खोतकर यांची काही कागदाची अनियमितता होती. त्यांनी काही फार मोठी चुकणी केली, कारखान्याचा व्यवहार केला आणि शेतकऱ्यांसाठी तो कारखाना त्यांनी घेतला आणि कारखाना घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे की शेतकऱ्यांचा ऊस गळीत होत नाही. पण आता ईडीच्या फेऱ्यातून त्यांची सुटका झालेली संजय राऊत अटक नाही, अशी काही मी ते बोलणार नाही. परंतु शेवटी त्यांचा जो कारखाना आहे त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो की शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी जो शिल्कीचा आहे त्याला सरकारला पैसे द्यावे लागतात, त्याऐवजी तो कारखाना चालू केला तर निश्चित शेतकऱ्यांचा फायदा होईल. आता ईडी आपली कारवाई केली आणि ईडीच्या माध्यमातून त्याची कारवाई जे काही आता सन्माननीय कोर्ट त्याच्यामध्ये जे डिसिजन देईल किंवा ईडीच्या आणखी लोकांना भीती आहे, काही लोकांना आणखी भीती आहे ईडीची, आणखी रेड्स होतील. आता भीती अशी आहे का सन्माननीय तुमचंही नाव आलं होतं ईडी तुमच्यावर बी रेड करणार. हे पहा, माझ्याकडेही काही चूक असेल तर त्याच्यावर बी ईडी कारवाई करू शकते. शेवटी ईडी या देशामधली एक सर्व आगळी वेगळी एक संस्था आहे. देशामध्ये कुठेही मनी लॉन्ड्रिंग होणे, कुठेही अवैधरित्या व्यवहार होणे, अवैधरित्या कोणावर आपण म्हणतो का व्यवसाय करताना, व्यवहार करताना सर्व देशाच्या कायदे आणि कानून आणि जे काही आपल्या नियोजन आहे, प्रोव्हिजन आहे त्याची पूर्तता करावी हीच ईडी बोलते. मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्याची कशी तयारी? कारण ते रात्री अचानक गेले, कदाचित आजचा कार्यक्रम होणार नाही होणार. आता पूर्ण तयारी झाली? नाही, पूर्ण तयारी झाली. मी आता सिल्लोडवरून आलो, आता विभागीय कार्यालयामध्ये मिटिंगला चाललो आणि ती मिटिंग संपली का त्यांचा नियमित जो दौरा आहे तो दौरा तसाच तंतोतंत आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. सन्माननीय मुख्यमंत्री 8:15 8:20 दिल्लीला गेले आणि 3:20 ते आले, म्हणजे 4:20 तिथून 3 वाजता काहीतरी निघाले. 4:30 दीड तासमध्ये 4:30 वाढत जायचं त्यांना.
4:30 वाजता आले आणि आज फ्रेश होऊन आता बाकीचे काही गणपती संस्थांचे दर्शन घेणारे, त्यानंतर जैन विक्रमी होणार सगळ्या दौरा, कारण आदित्य ठाकरेच्या दौऱ्याला चांगली प्रसिद्धी भेटली होती, लोकही खूप आले, त्याला टक्कर देईल असा दौरा. आता तुम्ही त्याचं खरं म्हणजे मूल्यमापन करायला पाहिजे. तुमच्याकडं ते ज्या जुन्या जे काही चित्रफित आहे ते तुमच्याकडे आहे, अवेलेबल संग्रहित केलेले आहेत, त्या पाहाव्या. आणि हे दोघांची तुलना तुम्हीही तुमच्या IBN लोकमतच्या माध्यमातून केली तर मला वाटतं की मूल्यमापन करताना IBN कुठेही कमी पडणार नाही. आणि त्यांचा कार्यक्रम कसा झाला, आमचा कार्यक्रम कसा होतो तुम्ही पहा. 12च्या नंतर हा जो रोड आहे, या रोडमध्ये फक्त लोकच राहतील, म्हणजे हर्सूलपासून तर सिल्लोडपासून मग नंतर ते शेवटी येतील आणि 7 वाजेला मग शहराच्या लोकांचा एक शेवटचा प्रश्न विचारतो. संजय राऊतांमुळे शिवसैनिक भडकलेले आहेत, ठिय्या आंदोलन सुरू आहे, राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते का? तुम्ही सरकारचा एक पार्ट आहात. नाही, मला असं वाटतं का कायदा सुव्यवस्था येथे धोक्याचा येण्याचा प्रश्नच नाही. ही कारवाई काही एकट्या संजय राऊतवर झालेली नाही, सोनिया गांधीवर झाली, राहुल गांधीवर झाली, अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते असेल, शिवसेनेचे नेते असेल, काँग्रेसचे नेते असेल, राष्ट्रवादीचे नेते असेल, त्यांच्यावर बी झाली. परंतु आंदोलन करून कदाचित कारवाई थांबवता आली असती तर याच्या अगोदर कोणीही थांबवली असती. शेवटी काही अनियमितता झाली असेल, काही चुकलं असेल, काही कारवाई करण्यामध्ये काही पक्षपात असेल, काही जातीवाद असेल तर जरूर एकमेकांनी बोलायला साहेब कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर आहेत, काही आगळीक होणार नाही महाराष्ट्रात. मला असं वाटतंय का एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, हे दोघंही कर्तव्यदक्ष आहे आणि कर्तव्य पार पाडण्यामध्ये त्यांच्या राज्यामध्ये कोणीही असा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता तेही घेतील, लोकही घेतील. आणि लोक नाही घेतलं तर पोलीस तर आरामशीर घेतात. त्यांना काही शिकवायची गरज आहे का? पोलीसला असेल, मिलिटरी असेल, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शासनाचे आरामशीर शब्दावर जास्त जोर दिला, कडक भूमिकेत आहे पोलीस कडक भूमिकेत सदा राहते. पण पहिले ते दिसतात तुम्हाला आरामशीर, नंतर जसं जसं लोकांचा रूप बदलता आला, एखाद्या पक्षाच्या लोकांनी उद्रेक करण्याचा गेला, कोणी काळे झेंडे, कोणी हिरवे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याऐवजी त्यांनी आपल्याकडच्या शेतकऱ्यांच्या भावना, काही आपल्या खरं म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये आजही अनेक वसाहती असे आहेत की त्या ठिकाणी पायाभूत मूलभूत सुविधा नाहीये. ते देण्यासाठी जलील काळे झेंडे दाखवणार. इम्तियाज जलीलने ते करावं. मी इम्तियाज जलीलला सल्ला दिला. आता माझा सल्ला ते मानतात का नाही मानतात मला माहित नाही. पहिले मानत होते, आता मानतात का नाही याच्यावर मला शंका आहे. परंतु शेवटी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अजून त्यांना 1.5 वर्ष बाकी आहे. या 1.5 वर्षामध्ये इंडस्ट्रीज एरियाचे प्रश्न वेगळे, बेरोजगारांचे प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा कुठल्या अडथळेविना पूर्ण होईल. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय जातील, कोणीही अडथळा निर्माण करणार नाही. आणि अडथळा निर्माण केला तर ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी सगळ्या दौऱ्याची तयारी झालेली. मात्र ईडी बद्दल सुद्धा जसा मी प्रश्न विचारला अब्दुल सत्तारांना की अर्जुन खोतकरांवर ईडीची नजर होती, मात्र आता ते शिंदे गटात सामील झाल्यामुळे त्यांना कुठेतरी थोडं रिलॅक्सेशन भेटलेलं आहे. मात्र राऊतांच्या बाबतीत जर शिवसैनिकांनी काय आगळीक केली तर सरकार त्याला ठोक उत्तर दिलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष असणारे सिद्धार्थ, धन्यवाद. या संपूर्ण बातचीत अब्दुल सत्तार यांच्याशी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी केलेली आहे. तर आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संजय राऊतांच्या घराकडे, कारण सकाळी 7:15च्या सुमारास ईडीचं पथक आणि CRPFचे जवान त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं, पण संजय राऊत दिल्लीला असल्यानं ते ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीसाठी उपस्थित राहू, मात्र 7 ऑगस्टपर्यंतची वेळ त्यांनी मागितलेली होती. ईडीनं त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिला आणि त्यानुसार संजय राऊतांना 27 जुलै रोजी ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यास सांगितलेलं होतं. मात्र संजय राऊत तेव्हाही चौकशीला हजर राहिले नाही आणि त्यामुळे आज ईडी थेट संजय राऊतांच्या घरी दाखल झालेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, आपण पाहतोय तर राज्यातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसैनिक सुद्धा आक्रमक झालेले आहेत. काय सध्या संजय राऊतांच्या घराबाहेरचं वातावरण आहे? काही वेळापूर्वी एक ईडीचं पथक, जे 10 अधिकारी आले होते त्यातले काही अधिकारी तिथून निघालेले पाहायला मिळाले. त्याविषयी काही सविस्तर माहिती मिळाली आहे का? सविस्तर अपडेट्स काय आहेत?
खरं तर सकाळी 7:30च्या दरम्यान हे पथक याच भांडूप इथल्या मैत्री बंगल्यावरती पोहोचलं. आता साधारणपणे 11 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत आणि गेले अनेक तास शिवसैनिक सुद्धा याच गेटच्या बाहेर उभे आहेत, समर्थन दर्शवत आहेत संजय राऊत यांना. आता जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीनं संवाद साधण्याची वेगवेगळी माध्यमं आहेत, त्याच्यामध्ये टेलिफोन कम्युनिकेशन असेल, मोबाईल कम्युनिकेशन असेल, अशा सगळ्या कम्युनिकेशनच्या माध्यमांवरती मज्जाव घालण्यात आलेला आहे. ते सगळं थांबवण्यात आलेलं आहे. संजय राऊत यांचा मोबाईल फोन असेल किंवा त्यांच्या घरातले इतर लँडलाईन फोन असतील, इतर निकटवर्तीयांचे फोन असतील, याच्यावरती सुद्धा वापरावरती ईडीनं निर्बंध घातलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु वारंवार संजय राऊत यांच्या ट्विटर हँडलवरनं त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. याचाच अर्थ असा की ट्विटरवरनं ते आपल्या शिवसैनिकांना, त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या अनेकांना एक प्रकारे आपली भूमिका मांडतायत आणि ट्विटरच्या मदतीनं आजवर त्यांनी अनेकदा आपल्या विरोधकांवरती निशाणा साधलेला आहे. महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी पवारांसोबतच राऊतांचं सुद्धा नाव घेतलं जात होतं आणि म्हणूनच आजच्या कारवाईकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला शिंदे गटामध्ये, भाजपच्या अनेक लोकांमध्ये या कारवाईबद्दल सकारात्मक प्रतिसाद जरी मिळत असला तरी महाविकास आघाडीचे अनेक नेते, शिवसेनेचे अनेक चेहरे यांनी मात्र या कारवाईमागे सूडबुद्धी असल्याचं म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीनं ईडीनं समन्स बजावलेलं होतं, या समन्समध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं की तुम्ही ईडी कार्यालयात यायचं आहे, परंतु जी वेळ अगदी बरोबर आहे. ईडी कार्यालयामध्ये जाण्याचा समन्स ईडीकडून पाठवण्यात आलेला होता, मात्र संजय राऊतांनी वेळ वाढवून मागितला. 7 ऑगस्टपर्यंतची वेळ मागितलेली होती. ईडीनं त्यापूर्वी म्हणजे 27 तारखेला हजर राहण्यास सांगितलं, मात्र तरी देखील संजय राऊत तिथं हजर राहिले नाही. अखेर आज ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालेलं आहे. सुस्मिता, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तिथले सगळे अपडेट्स, घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. मात्र वेळ झाली आता बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.